किमान आठवड्यातनं एकदा तरी श्रीरंगची मीटिंग आणि जयश्रीचा ओव्हरटाईम जुळून यायचं. दोघं ठरवून सिनेमा पाहायचे, त्यावर दिलखुलासपणे चर्चा करायचे, कडाडून भांडायचे आणि पुन्हा ठरवून सिनेमा पाहायचा ठरवायचे. दोघंही सुख अनुभवत होती, तरी या सुखाचा बोभाटा होऊ नये, किमान जयश्रीच्या नवऱ्यापर्यंत आणि इकडं सरोजापर्यंत बातमी पोचू नये याची खबरदारी दोघं घेत होती. एके दिवशी वैतागून जयश्री फणफणत म्हणाली, एक मूल ते काय पोटी जन्मलं, याला वाटतं मी आयुष्यातली सगळी सुखं त्याला त्या गावी दिली. पण कसं शक्य आहे ते? श्रीरंग, नोकरी तरी मी किती दिवस मन लावून करणार, आणि संसार तरी सांग ना. हिंदी सिनेमा काय नाही आहे त्याच्यात, कसं फ्रेश वाटतं बघ. याला सिनेमा आवडत नाही आणि मला सर्कस. काय ते प्राणी, काय त्यांच्या कसरती, शी. ते झोक्यावरनं काय झेपा घेणं, गाणी नाही, कथानक नाही, मारामारी नाही, संवाद नाही. मी सांगून टाकलं किशोरला, गावात सर्कस आली की तुला रोज सगळे खेळ पाहायचे परवानगी माझ्याकडून. मला सिनेमा पाहू दे. परवानगी न देऊन जातो कुठं? हुरळून श्रीरंग म्हणाला, किती समंजस आहे ना तुझा किशोर. चक्क सिनेमाला जा म्हणतो, एकट्यानं जायची परवानगी देतो. व्हेरी ॲडजस्टेबल. नेहमीच काही नाही, काही सिनेमे मी ओव्हरटाईमच्या वेळेत पाहून घेते. बिचारा किशोर. ठेवतो विश्वास माझ्या ओव्हरटाईमवर. सरोजाई तशीच भोळी आहे ग. जयश्री म्हणाली, भोळी असेल पण बायका बावळट नसतात बरं का श्रीरंग. चुकूनही बोलून जाऊ नकोस की तू व मी एकाच सिनेमाला एकाच दिवशी एकाच शोला असतो. ते काय खबरदारी घ्यावी लागेल तुला आणि मला. आता या सिनेमाचं पाहिलं नाही तर याला गाणी काय समजणार, आणि गाणी माहीत नाही तर सिच्युएशन काय डोंबलं समजणार, कथानकात काय गोडी वाटणार. मुळापासून डोलत श्रीरंग म्हणाला, मी सहमत आहे तुझ्याशी. आणि बोलता बोलता त्याने हळूच एका गाफील क्षणी सांगून टाकलं की त्याचाही कधी कधी नाईलाज होतो. त्यालाही सिनेमाचा शौक पुरा करून घेण्यासाठी वारंवार मीटिंगला जावं लागतं. हातात अटॅची घेऊन, इस्त्रीचे कपडे घालून, सुटाबुटात त्याला आवडीच्या सिनेमासाठी असं सज्ज होऊन ऑफिसात पोशाखात प्रकटावं लागतं. अखेर छंद, आवड ह्याचं काय करावं माणसाने.